माझ्या भाषानं सारं केलंय मार. तर मित्रांनो आता बघू शकता आपण आपल्या धावण्याला दुसरा एक बैल झालेला आहे. आता बघा छोटा सर्जा क्रिकेट खेळायला गेलो त्याच्यामुळे टाइम नाही भेटला आपल्याला. डायरेक्ट आता इकडे बैल आणला. बैल पण आणायला गेलो ना आपण. तर इकडे बघा क्रेज किती आपल्याकडे. भरपूर असे बैल बघायला आलेत. बैल प्रेमी सगळं छकड्या प्रेमी आहे ते. तर बघू शकता आपला छोटा सर्जा. तसं आपला मोठा सर्जा तिकडे बांधलाय. इथून दिसत नसेल. तर मित्रांनो बघू शकता आपला छोटा सर्जा तसं आपला मोठा सर्जा इकडे धावलेला इकडे उभा आहे. तर त्याला आता आतमध्ये घेऊन जाऊ आपण. दाखव रे बैल. तर मित्रांनो बघू शकता असा आपला मोठा सर्जा. तुम्हाला माहितीच असेल भरपूर अशा व्हिडिओ मध्ये दाखवले तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता आपण आता माल घेतले. 50 आहे 50 आहे बघा. डायरेक्ट 50 वाला. आता डायरेक्ट येतो आपण माल. इकडे आपले महेश भाऊ पेटत आहे. आपण आता हातात घेऊ. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आपल्या दावणीला 2 बैल आलेले आहेत. आता नवीन वासरू बघू शकता कसं आहे. आपला सर्जा तो कुठे तर मित्रांनो आता इकडे बघू शकता आपले भाऊजी आलेत. ढवल्यापाडचे भाऊजी. तर बघा आणि इकडे पुष्पाताई आपली. इकडे सर्व आलेत. पप्पा विप्पा सर्व बैल बघण्यासाठी. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असं आपला छोटा सर्जा आणि मोठा सर्जा. तर आपण नक्कीच रागवला ते पण दाखव. तर मित्रांनो हे बघा आता हे लेट आले जरा. तर मित्रांनो आता आपण नवीन आपल्या छोट्या बाळाची मुलाखत येईल. कितीला घेतला काय घेतला प्राइस बीज आपण सगळं सांगू. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण नक्कीच बघू त्याला. तर चला नेक्स्ट ब्लॉग. आणि पहिले शर्यत झाल्यावरची तुम्हाला दाखवते त्याची. तर चला आता चालू जरा घरी फ्रेश होते मी. नंतर भेटू कुठे जायचं असले तर ब्लॉग मध्ये. The next day. हमदो शेट ब्लॉग चालू केला आपला इकडूनच. बोला इकडचं सगळं दाखवू आपण. अर्धा ब्लॉग राहिलाय. तर मित्रांनो आता इकडे आपल्या मशीन चालू आलेली आहे. बघू शकता तुम्ही कसं चालू करतात ते. आपण बघू कसं काय करतात काय नाही ते तुम्हाला दाखवतो मी नक्की 100 आणि 101%. तर बोललो आपला ब्लॉग अपूर्ण राहिला त्याच्यामध्ये ब्लॉग टाकून देऊ बोललो. कारण आपले बघू शकता महेश बुवा आपले पण सहकार्य लागतो इकडे. इकडे बघू शकता आता काम सुरू झालेलं आहे. मला इकडं काम सुरू झालं आता. इकडनं तुम्हाला दाखवत होते बघा. इकडनं काम सुरू करणार आहे आपलं. हे बघा इकडनं माल आहे ना. मला लाटचं पण दाखवतो झाल्यानंतर काम. तर आता बघा हे बघा इकडनं काम सुरू होईल आपला. तर हे बघा इकडं आणि इकडं पण आहे पूर्ण. आणि तिकडं पण पुढं आहे. तर तुम्हाला नक्की दाखवेल मी कसं काय. आता इकडनं बघा इथं माल घेऊन येतील बघा. असं तयार करायला आणि येथून तर इकडे जाईल खाली. याच्यामध्ये दगड टाकायचे थोड्या थोड्या. तर हे बघा इकडं पण आहे. इथून इकडं असं आहे. हे बघा असं आहे पूर्ण करणार आहेत. तर पावसाळ्यामध्ये इकडे सगळा गेलता आपला. जाल पेटवलंय दाखवू शकत नाही. इकडनं बघू शकता मित्रांनो. इकडे बघू शकता आपला दर्शन भाई आलेला आहे आपल्या कॉमेडी रील्स मधला बादशाह. तर तुम्ही आपले व्हिडिओ बघितले असतील. आपण आता इकडे काम करतो जरासं. हे बघा काम चालू आहे. कंटिन्यू काम आहे आज. तर आपलं दर्शन पण आला. आपलं दर्शन पण सहकार्य करेल आपल्याला. दर्शन घे चल ते भाऊ दे याचीकडे. जरासं याचीकडे दे. तो पण घेईल आपला दर्शन. इकडनं वरची घे वरची घे तू.
दक्षा बाय कॉमेडी क्रिएटर बघू शकतो इकडं काम करते आता. तर मित्रांनो आता आपण आलेल्या ब्लॉगमध्ये अजून काहीतरी ॲड करतो बोरी छान लागले अशी कबूलचं ते आलेले आहेत तर आपण बघूया. तर मित्रांनो बघू शकता आता पाईप चेंज करतो असं पाईप चेंज करतो ते तुम्हाला दाखवतो ते. तर आमच्या गावामध्ये बोरवेल झाडं लावले नेक्स्ट बघूया पूर्ण आले तर गावात जेव्हा मजबूत जमले तर मित्रांनो आता पाईप चेंज पाणी लागायचं. तर मित्रांनो बघू शकता आता किती उठते जे यावं होतं ना ते आता इथून उठते. मित्रांनो पाणी लागायचं म्हणजे तो त्याला विचारलं मी तो भगवान के ऊपर है पाणी लागेगा क्या नहीं मेरे को तो मालूम नहीं है ऐसा बोल रहा था. मला मराठी ब्लॉगर आहे पण तो हिंदीमध्ये बोलतो तर आपण काय बोलू शकत नाही त्याला आपण पण बोललो बघू दे. तर मित्रांनो आपण बघूया भेटूया जर लागला तर आपल्याला पाणी. गाईस मित्रांनो पाणी लागलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा पाणी लागलेलं आहे. बाबा पाणी बघा गाईस किती लागलाय खडक लागला म्हणून लागला पाणी ते काय जड गेला ना हो त्याच्यामुळे लागला पाणी. तर इकडे खुश आहेत आता बघू शकता पाणी लागलेलं आहे आपल्या इकडे बोरवेलला भरपूर असं पाणी लागलं आता. नाही ब्लॉग मध्ये येईल ना आपल्या डायरेक्ट जायत नव्हतं होईल ना का आता त्या निघतचा त्याच्यामुळे लगेच एवढा पाणी आला. आता बंद काय हे बघू शकता यांचा बंगला इकडे. तर मित्रांनो इकडं पाणी लागलेलं आहे आता 200 फुटावं लागला ना किती 290 ना हा 290 तोच. तर मित्रांनो 290 फुटावं लागला. तर इकडे बघू शकता हे ऑपरेटर होते पाणी देते देते आता ते उद्या ते दमले आता हे बघा हा दमलं. तर मित्रांनो आता त्यांचं जरासं त्यांच्याकडून काहीतरी आपण विचारू थोडंफार आपल्याला जे माहीत आहे ते. तर बघू शकताय बघा पाणी बघा किती लागलंय काही. तर मित्रांनो बघू शकता पाणी किती लागलं आहे नुसता पाणीच पाणी झालंय का इकडे बघा ना. तर मित्रांनो एक चालू आहे प्रयत्न वापस एक पुन्हा एकदा एक टाकायचा 5 फुटाचा पाईप. तर बघूया आता आपण काय दिसतो आपल्याला बघा तरी पण बघूया आता जातो का नाही तुम्हाला दाखवतो मी हे बघा ना. तर मित्रांनो आता पाईप काढायचं प्रोसिजर चालू आहे. मी बघू शकतो इकडे पाईप पण काढतो त्या प्रोसिजरमध्ये बघा प्रॉपर आता डायरेक्ट घेऊन जातो. तर मित्रांनो आता बघू शकता इथं झालेलं आहे सर्व बोरिंगचं काम झालं इथं. तर बघू त्यांना तर ते दिसले तर आपण 100% त्यांना विचारू कसं काय करतात काय नाही ते. तर नाहीतर आपला इथंच ब्लॉग एंड करू. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो इकडचे सर्व पाईप बीप नेले
तर बघूया आपण ते आले कोणते त्याने विचारू. तर बघूया आपण तर हे आले. तर आपला किती वाजता काम सुरू केलं तर तुम्ही कितना वाजे काम सुरू किया था तभी भी? हां 7 वाजे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही 7 वाजता चालू केलं तर इकडे आता तरी पण वाजले किती वाजले असतील मॅक्झिमम. तर मित्रांनो आता 3 वाजलेले आहेत. तर इथे काम संपलं त्यांचं. तर 58 पाईप गेले म्हणजे 290 फूट आतमध्ये गेले. तर मित्रांनो हे बघू शकता आता इकडे खोलायला लावले मशीन. तर इकडे भरपूर सकाळपासून पूर्ण मेहनत घेतली आणि तर बघू शकता इकडे बसलेत आता जराशे आराम करते ते. आता त्यांचं काम झालं पूर्ण त्याच्यामुळे ते बसलेत आहेत. तर इकडं हा एकटाच काम करते इकडं. यांनी भरपूर असं काम केलं तर ते तुम्हाला दाखवतो ब्लॉग मार्फत. तर आपण आपलं असंच आहे का दुसरे कोण काय चांगलं करतात आहेत त्यांना आपण पुढे न्यायचा प्रयत्न करतो. तर बघू शकता इकडे बघा ना काम करते ते. तर आता हे बोरवेल हे करतील आणि दुसरीकडे असेल ते दुसरीकडे जातील ते नाहीतर जातील आपल्या घरी आज विश्रांती घेतील. तर याच्या आधी त्या दुसऱ्या आधीच्या दिवशी ते 500 फूट मारून आले पण तिकडे काय पाणी लागणार नाही. तर इकडे आपल्या 290 फुटावर पाणी लागलं त्यांना. तर हे आपले ते पण खुश आहेत आणि हे पण खुश म्हणजे पाणी लागल्यानंतर ते आपली लोक पण खुश आणि ते पण खुश. कसं त्यांना पण पेमेंट पण जरा कमी आहे त्यांचा. तर त्यांना पेमेंट जरासं वाढला पाहिजे. तर असं त्यांचे मालक बिलक काय बोरवेलचे बघत असतील तर 100% त्यांचा पेमेंट वाढवा. ते काम भरपूर करतात ते तुम्ही बघितलंच असेल किती काम केलं त्यांनी. तर असंच मी बोलतो आहे तुम्हाला. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला ब्लॉग एवढाच. तर एंड करतो आपला ब्लॉग. जे बोललो ते मालकाने बघितलं तर 100% त्यांनी पेमेंट त्यांचा वाढवावा असाच माझा संदेश आहे. बस भरपूर काम करतात तिथे सकाळपासून भरपूर काम केलं त्यांनी. आणि तिकडे बघू शकता हा ऑपरेटर आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पण तेच राहतात. तर चला बाय बाय. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता तर आता हे बोरवेलचं काम झालेलं आहे म्हणजे ते पहिल्यापासून नारला वेलावरती ते हे करतात आहेत. तर तुम्हाला दाखवतो ते पहिले कुणी केलं आणि जे सर्व इथे येण्यापर्यंत आणि इथून जाण्यापर्यंत ज्यांनी हे केलं ते तुम्हाला दाखवतो इकडे. ते यांच्याच वलकीचे आहेत आपले मानिवलीचे गवली काका. तर तुम्ही नक्कीच यांना भेट देऊ शकता म्हणजे यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा काहीतरी मी आपल्या यूट्यूबवरती टाकू शकतो. तर तुम्हाला असे इलेक्ट्रिशियनचे किंवा काय घ्यायचे असतील कामं तर तुम्ही 100% यांच्याकडून घेऊ शकता आणि यांना कॉल करू शकता. केली उभी केली आणि इथे सक्सेस झाली त्यांची मित्रांनो. तर आपला ब्लॉग मित्रांनो आता इथंच एंड करतो. तर चला भेटूया आपण नवीन अशाच ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय. तर बघू शकता हे बघा पाणी बघा किती लागलं आहे गाडी.